सालियान प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांनी काल याचिका केली आहे की त्या काळात आमच्यावर दबाव टाकला होता असं त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहता या प्रकरणाकडे, पुन्हा एकदा जुनं प्रकरण उकरून काढण्याचं? खरं म्हणजे 14 सालापासूनच अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. विरोधकांवर अनेक प्रकारचे आरोप करणं, दबाव करणं हे तर चाललेलं आपल्याला दिसतंय. खूप अनुभव सगळे घेत आहेत सगळ्या देशामध्ये. मला वाटतं का या सगळ्या गोष्टी मागं राजकारण असावं असं माझं मत आहे. ज्या पद्धतीने आज आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले गेले, इतके वर्षानंतर हे आरोप करण्यामागे काय षडयंत्र आहे का? हे सतत चाललेलं दबाव तंत्रातून राजकारण करायचं हे चाललेलंच आहे. त्याचा भाग असेल हा, असं माझं मत आहे एकंदर अनुभवानं. नागपूर दंगली संदर्भात पोलिसांना संशय आहे की त्यात बांगलादेशींचा हात आहे. काही पोस्ट त्यांना अशा आढळल्या सायबर सेलला की ज्या बांगलादेशमधून ऑपरेट होतो. त्यात कसं पाहता या आता नवीन तेव्हा एकंदर काय चाललंय आपण पाहतोय की सुनीता विल्यम कशा पद्धतीनं तिनं परत पृथ्वीवर आली. आपण पाहतो की प्रत्येक देश कसा पुढं जाण्याचा प्रयत्न धडपड करतो आहे, नवं शोधतो आहे. आम्ही मात्र इतिहासामध्ये जातो आहे आणि जुने खबरी उचकतो आहे. माझ्या मते जगाबरोबर आपण राहणार का नाही हा विचार केला पाहिजे. आपल्याला हे जातीभेद, धर्मभेद हे आपल्याला कुठेतरी मागं घेऊन जातं आहे. आणि त्यामुळे कुणीही असो, कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा असो, त्यांनी देशाचा विचार करून देश पुढं कसा जाईल याचाच विचार केला पाहिजे. आता ह्या जुन्या गोष्टी घेऊन त्याच्यावर आंदोलनं, त्याच्यावर दंगली हे काही योग्य नाही. ज्या पद्धतीनं दोन धर्मात सध्या द्वेष पसरवला जातोय आणि नागपूरची दंगल कुठेतरी ग्रह आता अपयशी ठरते. हे सगळं हे सरकारच अपयशी, त्या सरकारचं लक्ष नाही पूर्णपणे. आज बीडचा विषय असेल, नागपूरचा असेल, काय जे घडतंय ते परभणीमध्ये घडलंय. दुर्दैवानं वाईट परिस्थिती. दुसरीकडे पाहिलं लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांची नावं कमी झाली. आता त्यानंतर बाकीच्या योजनांनाही त्याचा फटका बसताना दिसतोय. शेतकऱ्यांनी जे आत्महत्या केल्या तर त्यांच्या कुटुंबियांना जी मदत मिळायला पाहिजे ती सुद्धा रखडली गेली समोर आलंय. तेव्हा आताची स्थिती अशी आहे. कशामुळे झालंय हे मला माहित नाही. शेवटी अर्थ खातं त्यांच्याकडे, त्याचा शोध त्यांनी घ्यावा. परंतु संजय निराधारमध्ये असलेली निराधार, त्याला जे थोडंफार अनुदान येतं त्याच्यावर तो महिना काढत असतो. श्रावणबाळ योजनेचे जे आहेत लोक, गरीब म्हातारी माणसं असतात, त्यांना जर त्यांचा निधी येत नसेल, त्यांचं जीवन जर कठीण झालं असेल तर हे सरकार पूर्ण अपयशी आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. एकूणच पाहिलं तर एकनाथ शिंदेची सुरुवातीपासून असलेली नाराजी, त्यानंतर अजित पवारांबद्दल त्यांच्यात असलेले अंतर्गत मतभेद, यामुळे कुठेतरी त्यातच गुरफटलंय सरकार. लोकांकडे लक्ष देण्याऐवजी आता काय असं आहे की 3 जण एका ज्ञानामध्ये 3 आहेत, 2 नाहीत. त्यामुळे हे सगळं तर घडतंच आहे. जरी दिसत असलं तरी अत्यंत अस्वस्थता सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि अर्थव्यवस्था पूर्ण आता डबघाईला गेलेली आहे. सत्तेत आहोत आपण याचाच फक्त ते आनंद घेत आहेत. जनता मात्र अडचणीत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.